वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी जेव्हा एखादा तरुण फासावर जाण्यासाठी अत्यंत आनंदाने पावले टाकत असतो, तेव्हा त्याच्या हृदयात नक्की कोणती आग पेटलेली असते? मृत्यू समोर दिसत असतानाही ज्यांच्या चेहऱ्यावर एक अत्यंत सुंदर आणि विलक्षण हास्य असते आणि ज्यांच्या ओठांवर इन्कलाब जिंदाबादची अत्यंत अफाट गर्जना असते, त्या महान वीरांना कुठून मिळते एवढी अमानुष ताकद? मित्रांनो, हे स्वातंत्र्य आपल्याला कोणत्याही सोप्या मार्गाने किंवा केवळ कुणाकडे मागून मिळालेले नाहीये. या पवित्र मातीतील हजारो क्रांतिकारकांनी स्वतःच्या तारुण्याची, स्वतःच्या अफाट स्वप्नांची आणि स्वतःच्या प्राणांची अत्यंत हसत हसत आहुती दिली आहे, जेणेकरून आज तुम्ही आणि मी या मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकू आणि आपली स्वप्ने पूर्ण करू शकू. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. आज आपण आपल्या देशाच्या या अत्यंत पवित्र आणि महान स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एक असा प्रवास करणार आहोत जो तुमच्या अंगावर काटा आणेल आणि तुमच्या रक्तात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करेल. आज आपण केवळ इतिहासाची पाने उलटणार नाही, तर त्या महान क्रांतिकारकांच्या आणि नेत्यांच्या आयुष्यातून आपण आजच्या काळात कोणते अत्यंत शक्तिशाली धडे घेऊ शकतो आणि स्वतःला आयुष्याच्या रणांगणात एक अजिंक्य योद्धा कसे बनवू शकतो हे अत्यंत सखोलपणे शिकणार आहोत. अत्यंत शांत मनाने, एका नव्या ऊर्जेने आणि रक्तात देशाबद्दलची एक अफाट आग घेऊन हा मास्टर क्लास शेवटपर्यंत अनुभवा, कारण हा प्रवास तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवून देणार आहे. सर्वात आधी आपण भेटूया एका अशा महान विचारवंताला आणि योद्ध्याला ज्यांचे नाव ऐकताच आजही आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. ते म्हणजे शहीद भगतसिंग. मित्रांनो, भगतसिंग हे केवळ एक क्रांतिकारक नव्हते, तर ते एक अत्यंत महान विचारवंत आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होते. तुम्हाला हे ऐकून कदाचित खूप मोठे आश्चर्य वाटेल की फासावर जाण्यापूर्वीच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांच्या कोठडीत एका पुस्तकाचे वाचन करत होते. जेव्हा जेलर त्यांना घ्यायला आला आणि म्हणाला की फाशीची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांनी अत्यंत शांतपणे आणि हसत हसत सांगितले की थांबा, एका क्रांतिकारकाला दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटू तर द्या. त्या क्षणी त्यांच्या हातात लेनिनच्या रशियन क्रांतीचे अत्यंत महत्त्वाचे पुस्तक होते. मृत्यू साक्षात समोर उभा असतानाही ज्या माणसाला नवीन ज्ञान मिळवण्याची एवढी भयंकर भूक असते, तो माणूस आतून किती अफाट आणि शक्तिशाली असेल याची तुम्ही फक्त कल्पना करा. आपण आजच्या या युगात भगतसिंग यांच्याकडून काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून ज्ञानाची आणि वाचनाची तीच अफाट भूक शिकली पाहिजे. त्यांनी संपूर्ण जगाला सिद्ध करून दाखवले की कोणतीही मोठी क्रांती ही केवळ शस्त्रांच्या जोरावर होत नाही, तर ती विचारांच्या आणि ज्ञानाच्या जोरावर होते. तुमचे विचार आणि तुमची बुद्धिमत्ता हे तुमचे सर्वात मोठे आणि अफाट शस्त्र आहे. आजचा तरुण स्वतःचा मौल्यवान वेळ सोशल मीडियावरील फालतू गोष्टींवर वाया घालवत आहे. जेव्हा तुम्ही रोज नवीन गोष्टी शिकता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची पुस्तके वाचता आणि स्वतःच्या मेंदूला एका धारदार तलवारीसारखे अत्यंत हुशार बनवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने भगतसिंगांचा वारसा पुढे चालवत असता. आजच्या या स्पर्धेच्या जगात तुम्हाला स्वतःचे यश आणि स्वतःचे साम्राज्य उभे करण्यासाठी ज्ञानाची अत्यंत मोठी गरज आहे, आणि ते ज्ञान मिळवण्याची वेडी जिद्द आपण या महान योद्ध्याकडून शिकली पाहिजे. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर या जगातील कोणतीही लढाई जिंकू शकता, हा अढळ विश्वास भगतसिंग आपल्याला देतात. आता आपण वळूया एका अशा अफाट वादळाकडे ज्यांच्या नुसत्या नावानेच शक्तिशाली ब्रिटिश सत्तेलाही घाम फुटायचा. ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. आझाद या शब्दाचा अर्थच मुळात पूर्णपणे स्वतंत्र असा होतो. त्यांनी त्यांच्या तारुण्यातच स्वतःला आणि मातृभूमीला एक अत्यंत कडक आणि जळजळीत शपथ दिली होती
की जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब सळसळत आहे तोपर्यंत कोणताही ब्रिटिश अधिकारी मला जिवंत पकडू शकणार नाही. मी आझाद आहे आणि मी मरेपर्यंत आझादच राहीन. आणि मित्रांनो, अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये जेव्हा शेकडो शस्त्रास्त्रे असलेल्या पोलिसांनी त्यांना चारही बाजूंनी वेढा घातला होता, तेव्हा एकाकी पण एका सिंहासारखे लढताना जेव्हा त्यांच्या पिस्तुलात फक्त एकच शेवटची गोळी उरली, तेव्हा त्यांनी ती गोळी अत्यंत अभिमानाने स्वतःच्या छातीत झाडून घेतली. पण त्यांनी स्वतःचा दिलेला शब्द मोडला नाही. त्यांनी ब्रिटिशांच्या हाती जिवंत लागणे अत्यंत स्वाभिमानाने नाकारले. आपण आझादांकडून आजच्या आयुष्यात काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून स्वतःला दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत 100% पूर्ण करण्याची अमानुष जिद्द शिकली पाहिजे. जेव्हा तुम्ही ठरवता की मला हे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे आहे किंवा मला हे अत्यंत मोठे ध्येय कोणत्याही परिस्थितीत मिळवायचे आहे, तेव्हा आझादांसारखी एक अत्यंत जळजळीत शपथ घ्या. आणि जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत एक पाऊलही मागे हटू नका. तुमच्या आयुष्यात कितीही भयंकर संकटे आली, कितीही मोह आले, तरी स्वतःच्या तत्वांशी आणि स्वतःच्या स्वप्नांशी कधीही तडजोड करू नका. चंद्रशेखर आझाद आपल्याला शिकवतात की परिस्थितीसमोर गुडघे टेकणारा माणूस कधीच इतिहास रचू शकत नाही. इतिहास तेच लोक रचतात जे स्वतःच्या अटींवर जगतात आणि स्वतःच्या शब्दासाठी वाटेल ती किंमत मोजायला नेहमी तयार असतात. यानंतर आपण एका अशा अमानुष आणि अफाट व्यक्तिमत्वाकडून प्रेरणा घेणार आहोत, ज्यांनी शून्यातून एक अथांग विश्व निर्माण करण्याची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली. ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. जेव्हा भारतामध्ये ब्रिटिशांची अत्यंत क्रूर सत्ता होती आणि बाहेरून कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नव्हती, तेव्हा त्यांनी अत्यंत धोकादायक असा पाणबुडीचा प्रवास करून देशाबाहेर जाऊन स्वतःच्या अफाट हिमतीवर आझाद हिंद फौजेची स्थापना केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा या त्यांच्या एका अफाट गर्जनेने हजारो भारतीयांच्या रक्तात स्वातंत्र्याची आणि देशभक्तीची अशी आग निर्माण केली, जी विझवणे ब्रिटिशांच्या बापाच्याही हातात नव्हते. त्यांनी युद्धबंदी असलेल्या अत्यंत सामान्य माणसांना एकत्र करून एका शिस्तबद्ध आणि अत्यंत भयंकर सैन्यात बदलले आणि ब्रिटिश साम्राज्याला थेट आव्हान दिले. आपण नेताजींकडून काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून अत्यंत मोठे आणि कल्पनेपलीकडचे ध्येय ठेवण्याची ताकद शिकली पाहिजे. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात नेहमी रडत बसतो की माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे लोकांची मदत नाही, माझ्याकडे योग्य साधन सामुग्री नाही. पण नेताजींनी दाखवून दिले की जर तुमच्या हृदयात एखादे काम पूर्ण करण्याची अफाट आणि वेडी आग असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा रस्ता स्वतः निर्माण करू शकता. तुम्ही शून्यातून तुमचे अत्यंत मोठे यश आणि तुमचे साम्राज्य उभे करू शकता. फक्त तुमच्याकडे तशी अफाट इच्छाशक्ती आणि लोकांचे नेतृत्व करण्याची ताकद असली पाहिजे. जर नेताजी दुसऱ्या देशात जाऊन शून्य साधन सामुग्रीवर स्वतःचे शक्तिशाली सैन्य उभे करू शकतात, तर तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःचा व्यवसाय किंवा स्वतःचे करिअर अत्यंत सहजपणे उभे करू शकता. फक्त तुमच्यात ती मोठी झेप घेण्याची आणि संकटांशी भिडण्याची हिंमत असली पाहिजे. आता आपण त्या अत्यंत महान आणि जगावेगळ्या नेतृत्वाकडे वळणार आहोत, ज्यांनी जगाला युद्धाची एक पूर्णपणे नवीन व्याख्या शिकवली, ज्यांच्या हातात कोणतीही तलवार नव्हती, ज्यांच्याकडे कोणतीही बंदूक नव्हती, पण ज्यांच्या एका हाकेवर संपूर्ण देश रस्त्यावर उतरायचा. ते म्हणजे महात्मा गांधी. मित्रांनो, महात्मा गांधींचा लढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता, तर तो मानवी मनाच्या अफाट ताकदीचा एक जादुई प्रयोग होता. आपण नेहमी विचार करतो की ताकद म्हणजे रागाने ओरडणे किंवा मारामारी करणे.
पण गांधीजींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की खरी ताकद ही अथांग शांततेत आणि संयमात असते. 1930 सालचा दांडी सत्याग्रह आठवा. एक 60-62 वर्षांचा अत्यंत कृश शरीराचा माणूस हातात फक्त एक काठी घेऊन साबरमती आश्रमातून पायी निघतो. त्यांना 240 मैलांचे अंतर चालून पूर्ण करायचे होते. ब्रिटिशांनी सुरुवातीला त्यांची खूप खिल्ली उडवली. त्यांना वाटले, हा म्हातारा माणूस एवढे अंतर कसे काय चालू शकेल? पण गांधीजी रोज न थकता न थांबता एका अफाट संयमाने चालत राहिले आणि बघता बघता त्यांच्या पाठीमागे हजारो लोकांचा जनसागर उभा राहिला. त्या एका शांत पदयात्रेने संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याचा पाया मुळापासून हादरवून टाकला. कोणतीही हिंसा न करता फक्त स्वतःच्या कामावर आणि सत्यावर अढळ विश्वास ठेवून त्यांनी जगातील सर्वात मोठ्या सत्तेला गुडघे टेकायला भाग पाडले. आपण महात्मा गांधीजींकडून आजच्या आयुष्यात काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी आणि अफाट संयम शिकला पाहिजे. आज आपल्या पिढीचा सर्वात मोठा आजार कोणता असेल तर तो म्हणजे आपल्याला सर्व गोष्टी अत्यंत वेगाने आणि लगेच हव्या असतात. आपण एखादे काम सुरू करतो, पण 2 दिवसात निकाल मिळाला नाही की आपण ते काम सोडून देतो. आपण संयम गमावतो. गांधीजी आपल्याला शिकवतात की यश हे एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला दांडी यात्रेसारखे रोज एक पाऊल शांतपणे आणि सातत्याने पुढे टाकावे लागते. भलेही सुरुवातीला लोक तुमच्यावर हसतील, लोक तुमची खिल्ली उडवतील, पण जर तुम्ही तुमच्या कामावर ठाम राहिलात तर एक दिवस हेच लोक तुमच्या पाठीमागे उभे राहतील. त्याचबरोबर गांधीजींकडून आपण खऱ्या अहिंसेचा आधुनिक अर्थ शिकला पाहिजे. आजच्या काळात अहिंसा म्हणजे केवळ दुसऱ्याला न मारणे नाही, तर अहिंसा म्हणजे स्वतःच्या मनाशी आणि स्वतःच्या शरीराशी सुरू असलेले युद्ध थांबवणे. आपण स्वतःला खूप दोष देतो, स्वतःला कमी समजतो. हा स्वतःवर केलेला सर्वात मोठा अन्याय आहे. स्वतःवर अत्यंत प्रेम करा आणि स्वतःच्या मनाला एका शांत पण अत्यंत शक्तिशाली शस्त्रासारखे वापरा. गांधीजींचे जीवन आपल्याला ओरडून सांगते की ज्या माणसाचे स्वतःच्या मनावर आणि स्वतःच्या रागावर पूर्ण नियंत्रण आहे, तो माणूस या जगातील कोणत्याही मोठ्या आणि शक्तिशाली शत्रूला सहज पराभूत करू शकतो. आता आपण वळूया एका अशा अफाट आणि रणरागिणी व्यक्तिमत्वाकडे जिच्या शौर्याच्या कथा ऐकून आजही शत्रूच्या छातीत धडकी भरते. ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. मित्रांनो, जेव्हा ब्रिटिशांनी झाशीचे राज्य हडप करण्याचे अत्यंत नीच कटकारस्थान रचले, तेव्हा राणी लक्ष्मीबाई यांनी रडत बसण्याऐवजी अत्यंत भयंकर असा रणसंग्राम उभा केला. मेरी झांसी नहीं दूंगी अशी सिंहगर्जना करत आपल्या पाठीवर स्वतःच्या लहान मुलाला घट्ट बांधून, दोन्ही हातात नंग्या तलवारी घेऊन आणि घोड्याची लगाम तोंडात धरून ही रणरागिणी जेव्हा रणांगणात उतरली, तेव्हा भले भले ब्रिटिश सेनापती घाबरून मागे सरकले. स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, पण शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी झाशी ब्रिटिशांच्या हाती लागू दिली नाही. आपण राणी लक्ष्मीबाई यांच्याकडून काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून कोणतीही सबब किंवा कारण न देण्याची अफाट वृत्ती शिकली पाहिजे. आज आपण नेहमी रडत असतो की माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मला कोणी साथ देत नाहीये किंवा माझी परिस्थिती खूप वाईट आहे. पण राणी लक्ष्मीबाई आपल्याला अत्यंत जळजळीत सत्य सांगतात की जेव्हा तुमच्या खांद्यावर जबाबदारी असते, तेव्हा ती जबाबदारी तुम्हाला कमकुवत बनवत नाही, तर ती तुम्हाला आतून अधिक शक्तिशाली बनवते. जबाबदारीनेही आयुष्याच्या रणांगणात दोन्ही हातांनी अत्यंत ताकदीने लढता येते, हे त्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. आजपासून स्वतःला आणि जगाला कारणे देणे कायमचे थांबवा. परिस्थिती कितीही भयंकर असली तरी स्वतःच्या ध्येयासाठी शेवटपर्यंत लढण्याची हिंमत ठेवा.
यानंतर आपण भेटणार आहोत भारताच्या एका अशा महान सुपुत्राला ज्यांच्या अफाट इच्छाशक्तीने या विखुरलेल्या देशाला एका अखंड आणि शक्तिशाली राष्ट्रात बदलले. ते म्हणजे भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपला देश आजच्यासारखा एकसंध नव्हता. तो 565 वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संस्थानांमध्ये आणि राज्यांमध्ये पूर्णपणे विखुरलेला होता. प्रत्येक राजाची स्वतःची वेगळी चूल होती. या सर्वांना एकत्र आणणे हे साक्षात अशक्य कोटीतील काम मानले जात होते. ब्रिटिशांना वाटले होते की भारत लवकरच तुकड्यांमध्ये विखुरला जाईल, पण त्यांच्यासमोर एक असा महाकाय पर्वत उभा होता ज्याचे मन खऱ्या अर्थाने पोलादाचे बनलेले होते. सरदार पटेल यांनी अत्यंत शांतपणे, मुत्सद्देगिरीने आणि प्रसंगी अत्यंत कडक भूमिका घेऊन त्या 565 संस्थानांना एका धाग्यात गुंफले. त्यांनी स्वतःच्या अमानुष कार्यक्षमतेच्या आणि अथांग कष्टांच्या जोरावर या देशाला तोडण्यापासून वाचवले आणि आज आपण जो अखंड भारत बघतोय तो केवळ आणि केवळ सरदार पटेलांच्या पोलादी निर्धाराचा परिणाम आहे. आपण सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून काय शिकले पाहिजे? आपण त्यांच्याकडून फोकस म्हणजेच एकाग्रता आणि विखुरलेल्या गोष्टींना एकत्र बांधण्याची ताकद शिकली पाहिजे. आजच्या या सोशल मीडियाच्या आणि धावपळीच्या जगात आपली सर्वात मोठी समस्या ही आहे की आपली ऊर्जा आणि आपले लक्ष शेकडो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये विखुरलेले आहे. आपण एकाच वेळी 10 कामे करण्याचा प्रयत्न करतो, 10 वेगवेगळ्या दिशांना पळतो आणि शेवटी आपल्या हातात काहीच लागत नाही. आपले मन त्या 565 विखुरलेल्या संस्थानांसारखे झाले आहे. सरदार पटेल आपल्याला अत्यंत कडक शब्दात शिकवतात की तुमच्या विखुरलेल्या ऊर्जेला आणि लक्षाला एकत्र आणा. तुमच्या डोक्यात जो गोंधळ सुरू आहे त्याला एकाच अत्यंत मोठ्या आणि स्पष्ट ध्येयावर केंद्रित करा. तुमच्या आत एक पोलादी इच्छाशक्ती निर्माण करा. जेव्हा तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष आणि तुमची संपूर्ण ताकद एकाच कामावर केंद्रित करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात एक असा अखंड आणि शक्तिशाली बदल घडवून आणता जो कुणीही मोडू शकत नाही. यशस्वी लोक हे त्यांच्या निर्णयांवर अत्यंत ठाम असतात. ते रोज स्वतःचे निर्णय बदलत नाहीत. एकदा निर्णय घेतला की तो सत्यात उतरवण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार असतात. हा पोलादी निर्धार आपण सरदार पटेलांकडून आपल्या रक्तात भिनवला पाहिजे. मित्रांनो, हे सर्व महान क्रांतिकारक आणि नेते कोणत्याही दुसऱ्या ग्रहावरून आलेले नव्हते. ते याच मातीतील अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेले आणि तुमच्या आमच्यासारखेच हाडामांसाचे लोक होते. पण त्यांचे विचार, त्यांची जिद्द आणि मातृभूमीवरील त्यांचे प्रेम एवढे अफाट होते की त्यांनी मानवी इतिहासाची पाने स्वतःच्या कष्टांनी आणि बलिदानाने अत्यंत अभिमानाने लिहिली. आज या 2026 मध्ये आपल्याला या देशासाठी मरण पत्करण्याची किंवा फासावर जाण्याची अजिबात गरज नाहीये. आज आपल्याला या देशासाठी अत्यंत ताकदीने आणि अभिमानाने जगायचे आहे. आज खऱ्या देशभक्तीची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे. आज जेव्हा तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे रोज घाम गाळून मेहनत करता, जेव्हा तुम्ही स्वतःचे आयुष्य यशस्वी बनवता, जेव्हा तुम्ही स्वतःला आर्थिकदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली आणि स्वतंत्र बनवता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने देशभक्ती करत असता. जेव्हा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करून 4 लोकांना रोजगार देता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर अत्यंत सुंदर आणि अभिमानास्पद हास्य निर्माण करता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने या महान योद्ध्यांना तुमची सर्वात मोठी आणि खरी श्रद्धांजली देत असता. एक कमकुवत आणि गरीब तरुण देशाचे भविष्य कधीच घडवू शकत नाही. देशाचे भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला स्वतःला आतून आणि बाहेरून एका अजिंक्य योद्ध्यासारखे शक्तिशाली बनवावेच लागेल. तुमच्या तीच अफाट ऊर्जा आणि तीच अमानुष जिद्द सळसळत आहे, जी त्या महान योद्ध्यांच्या रक्तात होती. तुम्ही स्वतःला कधीही आणि कोणत्याही परिस्थितीत
कुणापेक्षाही कमी समजू नका. तुमच्यात एक असा जादुई आणि अत्यंत तेजस्वी प्रकाश आहे जो या जगातील कोणताही मोठा अंधार कायमचा दूर करू शकतो. तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक आव्हान आणि प्रत्येक अडचण ही तुम्हाला थांबवण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी आलेली नाहीये, तर ती तुम्हाला आतून अधिक शक्तिशाली, अधिक हुशार आणि एका हिऱ्यासारखे अत्यंत मजबूत बनवण्यासाठी आलेली आहे. आज या अत्यंत पवित्र आणि मंगल दिवशी स्वतःच्या आत डोकावून बघा. तुम्ही एक सामान्य माणूस नक्कीच नाही आहात. तुम्ही एका अशा महान देशाचे आणि संस्कृतीचे वारसदार आहात ज्याने संपूर्ण जगाला शौर्याचा, ज्ञानाचा आणि अफाट ताकदीचा मार्ग दाखवला आहे. तुमच्या प्रत्येक पावलात आणि तुमच्या प्रत्येक विचारात एक नवा आणि अत्यंत सुंदर इतिहास रचण्याची धमक आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःच्या त्या अथांग क्षमतेवर, स्वतःच्या कष्टांवर आणि स्वतःच्या प्रामाणिकपणावर 100% अतूट विश्वास ठेवायचा आहे. हे संपूर्ण विश्व आणि हा निसर्ग तुम्हाला यशस्वी करण्यासाठी आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसवण्यासाठी अक्षरशः आतुर झालेला आहे. तुमच्या आत एक अत्यंत शांत पण अफाट शक्तिशाली ज्वालामुखी दडलेला आहे, जो फक्त तुमच्या एका सकारात्मक विचाराची आणि कृतीची वाट बघत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करता, जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतांना अत्यंत प्रेमाने ओळखता, तेव्हा जगातील कोणतीही ताकद किंवा कोणतेही मोठे संकट तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही. तुमच्या हातातील कामात आणि तुमच्या प्रामाणिक मेहनतीत एक अत्यंत दैवी ताकद आहे, जी लवकरच तुम्हाला अत्यंत मोठे आणि कल्पनेपलीकडचे यश मिळवून देणार आहे. आजचा हा स्वातंत्र्य दिन केवळ 1 वर्षातून एकदा येणारा आणि झेंडा फडकवून संपणारा उत्सव न राहता, तो तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत ऐतिहासिक, यशस्वी आणि अफाट प्रवासाची सुरुवात ठरू दे. तुमच्या मनातील प्रत्येक सकारात्मक विचार आणि तुमचे प्रत्येक अत्यंत मोठे स्वप्न येणाऱ्या काळात नक्की पूर्ण होणार आहे, याची मला आणि या संपूर्ण विश्वाला पूर्ण खात्री आहे. या महान योद्ध्यांपैकी कुणाच्या विचारांनी तुम्हाला सर्वात जास्त ऊर्जा दिली हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अत्यंत प्रेरणादायी व्हिडिओसाठी माइंडफुल पेजेस मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना अत्यंत मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.